माझं नाव डॉक्टर मंजुश्री कोठेकर आहे। मी एक फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे आणि मी आर्ट फर्टिलिटी मुंबई इथे प्रॅक्टिस करते। आज मी तुमच्याशी ज्या विषयावर बोलणार आहे त्याचं नाव आहे प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग म्हणजेच PGT। तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ह्यामध्ये आपण एम्ब्रियोचे काही सेल्स काढतो आणि ते टेस्ट करतो आणि त्यावरून ठरवतो तो एम्ब्रियो नॉर्मल आहे किंवा नाही। त्याच्याबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा, त्याची लिंक इथे दिली जाईल। काही पेशंट्समध्ये जेव्हा पर्टिक्युलरली फिमेलचं वय 35 पेक्षा जास्त असेल तर एग्सची क्वालिटी थोडीशी कॉम्प्रोमाइज असण्याची शक्यता वाढते। त्यामुळे त्यापासून बनणारा जो एम्ब्रियो आहे तो जेनेटिकली ॲबनॉर्मल बनलेला असण्याची शक्यता पण नॉर्मल पेशंट्सपेक्षा जास्त असते। अशा वेळेस अशा पेशंट्समध्ये आपण आधी एम्ब्रियो टेस्ट केला पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की तो नॉर्मल आहे किंवा नाही, आणि जर तो नॉर्मल असेल तरच आपण तो ट्रान्सफर केला पाहिजे। काही कपल्समध्ये काही अनुवांशिक आजार चालू असतात, जसं की ड्युशेन मसल डिस्ट्रॉफी किंवा थॅलेसेमिया, आणि अशा पेशंट्समध्ये हे आजार पुढच्या एम्ब्रियोमध्ये संक्रमित व्हायला नको म्हणून त्या एम्ब्रियोचं टेस्टिंग करायला हवं, जे आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग फॉर मोनोजेनिक डिसीजेस PGTM असं म्हटलं जातं त्याला। त्या टेक्निकने आपण करू शकतो आणि त्यातून आपण चांगला नॉर्मल ज्याच्यामध्ये तो आजार नाही असा एम्ब्रियो निवडू शकतो आणि तो ट्रान्सफर करू शकतो। शिवाय काही पेशंट्सना बऱ्याचदा IVF सायकल होते, बऱ्याचदा एम्ब्रियो ट्रान्सफर होतं, पण तरीही सक्सेस मिळत नाही। अशा पेशंट्समध्ये सक्सेस न मिळण्यामागचं कारण एम्ब्रियो ॲबनॉर्मल आहे हे असू शकतं, आणि म्हणून त्यांच्या IVF सायकलमध्ये तो एम्ब्रियो टेस्ट करून त्याचं जेनेटिक नॉर्मल आहे का नाही ते बघून मगच नॉर्मल एम्ब्रियो ट्रान्सफर केला तर सक्सेस मिळण्याचे चान्सेस वाढतात। याबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये कन्सल्टेशनसाठी येऊ शकता।